आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद भडकाऊ भाषण देणाऱ्या नितेश राणे विरोधात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी ठाणेदार यांना देण्यात आली आहे। यांच्या निषेधार्थ समस्त संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने आज 4 सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार API राजेंद्र पवार यांना निवेदन सादर केले। तसेच दिलेल्या निवेदनात नमूद आहे की आमदार नितेश राणे हे नेहमी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे पसरविण्याचा प्रयत्नशील कार्य करीत असतात। त्यांनी मागील अहमदनगर येथे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, तसेच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। तामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने हे सदर निवेदन सादर करण्यात आले। तालुक्यातील समस्त मुस्लिम कार्यकर्ते तौसिफ जमदार, रेहान शेख, किस्मत शेख, सय्यद असलम, समीर शेख, अनिस शेख, समीर शेख, निसार बेग, नजीर बेग, सिद्दीक कुरेशी। आज तामगाव पोलीस स्टेशन इथे ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनमध्ये कणकवली विधानसभाचे आमदार यांचा जाहीर निषेध म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे। कणकवली विधानसभाचे आमदार नितेश राणे यांना काल अहमदनगर इथं रामगिरी महाराजचे समर्थनार्थ सभा होती। त्या सभामध्ये त्यांना मुसलमानाच्या विरोधात हमेशाप्रमाणे त्यांना एक बेताल वक्तव्य केलं। जे रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी वक्तव्य केलं किंवा त्यांच्या विरोधात कोणी बोललं त्यांच्यावर त्यांचे मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये घुसून त्यांना मारहाण करू, हे बेताल वक्तव्यावर आम्ही तामगाव पोलीस स्टेशनला जाहीर आवाहन करतो, यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे भरा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। जाहीर निषेध, जाहीर नितेश राणे का जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, नितेश राणे का जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। जय हिंद।